नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी शेतकऱ्यांच्या मनातला खोलवर रुतून बसलेला प्रश्न पाहणार आहोत. अतिवृष्टीचे पैसे तर आले, पण रब्बीचे पैसे कधी येणार? कुठे अडकली फाईल? नेमकं कारण काय आहे आणि सरकारकडून काही बदल झाले आहेत का? जर शेतकऱ्यांकडून काही चूक राहिली झाली असेल तर त्यावरती कोणता उपाय करता येणार आहे जेणेकरून पैसे रब्बीचे लवकरात लवकर मिळाले पाहिजेत? तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. नमस्कार, योजना घरपोचवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण लगेच व्हिडिओ चालू करूया. तर पहिली गोष्ट समजून घ्या, अतिवृष्टी आणि रब्बी दोन्ही अनुदान एकसारखे दिसतात, पण त्यांची प्रक्रिया पूर्णपणे वेगळी असेल. अतिवृष्टीचे नुकसान एकाच दिवशी सर्व गावात होतं, त्यामुळे सरकारकडे तयार रिपोर्ट असतो आणि बँक लिस्ट बल्कमध्ये पाठवली जाते. पण रब्बी अनुदान वेगळं आहे. प्रत्येक प्रत्येक पिकाचं नुकसान वेगवेगळं झालेलं असतं. पंचनामा मॅन्युअलपणे होतो. रिपोर्ट गावागावातून तहसीलला आणि मग जिल्ह्याला, आणि चूक झाली की संपूर्ण लिस्टच परत जाते. आता यामुळेच अतिवृष्टीचा पैसे हे लवकर येतात आणि रब्बीचे पैसे येण्याला उशीर लागतो. आता अतिवृष्टीचं नुकसान एकाच दिवशी होतं, त्यामुळे रिपोर्ट हा लगेच तयार होतो आणि सरकारकडे पाठवला जातो. मात्र रब्बीमध्ये तसं होत नाही. आता याची कारणे कोणती आहेत ते एकदा लक्षात घ्या. पहिलं कारण, दोन वेगळे डेटाबेस जुळत नाहीत. सरकारच्या सिस्टीममध्ये अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी अनुदान यांचे डेटाबेस वेगळे असतात. तुमचं नाव, जमीन आणि पिकाची नोंद या दोन्ही ठिकाणी नेमकी माहिती जुळली पाहिजे. थोडंसंही मिसमॅच असेल तर रब्बीचं पेमेंट होल्डवर जातो आणि सिस्टीमकडून स्पष्ट कोणतेही कारण दिसत नाही. जरी तुम्ही CSC सेंटरमध्ये गेलात आणि त्यांना विचारलं की रब्बीचं का अनुदान येत नाही आहे, तर त्यांनाही स्पष्ट कारण सांगता येत नाही अशावेळी. दुसरं महत्त्वाचं कारण, 7-12मधलं पीक आणि पीक पाहणीतलं पीक वेगळं असणं. आता तुमच्या 7-12मध्ये एक पीक दाखवलं असेल, पण गावातील पीक पाहणीच्या नोंदणीत मात्र वेगळंच पीक टाकलेलं असेल. लक्षात घ्या, कन्फ्युजन करू नका. 7-12मध्ये एक पीक दाखवले आणि पीक पाहणीच्या नोंदणीत वेगळंच पीक टाकले, तर दोन्हीकडचा पीक डेटा एकच नसेल तर सरकारला नुकसान कोणत्या पिकाचं द्यायचं तेच निश्चित होत नाही. त्यामुळे रब्बीचे पैसे प्रक्रिया किंवा तपशील हा उपलब्ध राहत नाही. आता तिसरं महत्त्वाचं कारण, आधार व बँक KYC ऑटो रिव्हेरिफिकेशनमध्ये अडकणं. आता रब्बी अनुदानात आधार सीडिंग आणि बँक KYC दोन्हीचं ऑटो रिव्हेरिफिकेशन होतं. तुमची KYC आधी केली असली तरी सिस्टीम परत एकदा तुमचं स्टेटस तपासते. नावात छोटा बदल, स्पेलिंग किंवा मिसमॅच, बँकेतून डेटाचा अपडेट उशिरा आला तर पेमेंट हे थांबलं जातं. समस्या बँकेत दिसत नाही, पण सरकारी सिस्टीममध्ये KYC रिचेकिंग पेंडिंग म्हणून मात्र फाईल राहते. आता चौथं कारण, नुकसान टक्केवारी डॅमेज पर्सेंटेज जुळत नाही. अतिवृष्टीमध्ये नुकसान सरळ पंचनाम्यात दिसतं, म्हणून पैसे पटकन मिळतात. पण रब्बीमध्ये नुकसान किती टक्के आहे हे तहसील, जिल्हा आणि कृषी विभाग 3 ठिकाणी वेगवेगळं नोंदवलं जातं. आता या 3 ठिकाणी एकच टक्केवारी नसेल तर सिस्टीम पेमेंट मंजूर करत नाही. दुसरं कारण, गावाची नुकसान मान्यता उशिरा लॉक होणे. रब्बी अनुदानात प्रत्येक गावाची नुकसान मान्यता तहसीलदार कार्यालयातून लॉक केली जाते. काही गावांची मान्यता वेळेवर लॉक होत नाही किंवा लिस्ट जिल्हा कार्यालयात पोहोचत नाही. गावाची मान्यता लॉक नसेल तर त्या गावातील एकही शेतकऱ्याचे रब्बी अनुदान पुढे जात नाही, जर बाकी सर्व माहिती बरोबर असली तरीही. त्यामुळे ही महत्त्वाची कारणे आहेत. व्यवस्थितपणे लक्षात घ्या, कुठेही कन्फ्युजन करू नका, सगळं काही नीट सांगते. पुढचं महत्त्वाचं कारण, पीक विमा डेटा आणि रब्बी अनुदान डेटा न जुळणे. रब्बी अनुदानाचा डेटा कधीकधी पीक विमा कंपनीच्या डेटाशी क्रॉस चेक केला जातो. जर विम्यामध्ये तुमचं पीक 1, क्षेत्रफळ 1 आणि रब्बी अनुदानात दुसरंच क्षेत्रफळ असेल तर दोन्ही डेटा जुळत नाही, मॅच होत नाही. हा मिसमॅच दिसला की फाईल डाटा व्हेरिफिकेशन मिसमॅच मध्येच अडकते आणि पेमेंट पुढे जात नाही, फाईल पुढे सरकत नाही, फाईल तिथेच पडून राहते. पुढचं कारण, पंचायत स्तरावरील रिपोर्ट वेळेवर अपलोड न होणं. आता रब्बी अनुदानात गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी आणि पंचायत समितीकडून एक संयुक्त रिपोर्ट अपलोड केला जातो. अनेक गावांमध्ये हा रिपोर्ट वेळेवर अपलोड होत नाही किंवा अधुरा अपलोड होतो. हा रिपोर्ट पूर्णपणे सबमिटेड झाल्याशिवाय सिस्टीम गावातील एकाही शेतकऱ्याचे पेमेंट
पुढे पाठवत नाही. त्यामुळे संपूर्णच गावाचं अनुदान हे थांबलं जातं. त्यामुळे पंचायत स्थळावर अपलोड व्यवस्थित टायमाला व्हायलाच पाहिजे. पुढचं कारण, जमिनीचा नवीन फेरफार सिस्टीममध्ये अपडेट न होणं. आता खूप ठिकाणी जमीन विकत घेणे, विकणे किंवा वारसा हक्कामुळे नाव बदललेलं असेल. 7/12वर नवीन नाव दिसतं, पण सरकारी अनुदान सिस्टीममध्ये त्या नावाचा अपडेटच पोहोचलेला नसतो. हा पुरेसा डेटा आणि पुराणा डेटा आणि नवीन डेटा यांच्यामधील फरक सिस्टीमला दिसला की रब्बीचे पेमेंट थेट थांबतं आणि फाईल ओनरशिप व्हेरिफिकेशन पेंडिंगमध्येच पडून राहते. आता ही महत्त्वाची कारणे होती जी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केला. आता यावरती उपाय काय करायचे, तर तुमचं सगळं व्यवस्थित कागदपत्र असली पाहिजे, तुमचं KYC कंप्लीट असलं पाहिजे, तुमचं आधार सीडिंग, बँक सीडिंग सगळं काही व्यवस्थित असलं पाहिजे, NPCI मॅपिंग नीट केलेलं पाहिजे. तर या गोष्टी शिवाय तुमचं पेमेंट अडकू शकत नाही. रब्बीचं पेमेंट तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होईल आणि सर्व शेतकऱ्यांना जमा होईल. जर अतिवृष्टीचं तुम्हाला मिळालं आहे तर रब्बीचं पैसे देखील तुम्हाला मिळणारच आहेत. जरी KYC सेंटरमध्ये जाऊन तुम्ही विचारलं, CSC सेंटरमध्ये तिथे जरी जाऊन विचारलं, जरी त्यांनी काही स्टेटस सांगितलं नाही किंवा तुम्हाला काहीच रिप्लाय दिला नाही, तरीही काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. कारण अनुदान अतिवृष्टीचं मिळाल्यानंतर हे रब्बीचं मिळतच असतं. त्यामुळे काळजी करू नका. आणि हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. योजना घरपोचला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल आणि योजना घरपोचला फॉलो करत राहा. धन्यवाद. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार.